श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर 15 जुलै वार बुधवार या दिवसापासून पवित्र असा आषाढ महिना सुरू झाला आहे आणि या आषाढ महिन्याची समाप्ती ही 12 ऑगस्टच्या दिवशी होणार आहे. आषाढ महिना धार्मिक दृष्टीनं खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या महिन्यात आषाढी एकादशी येते आणि याच एकादशीपासून पवित्र अशा चातुर्मासाची सुरुवात होते. देवशयनी एकादशी म्हणून देखील या एकादशीला ओळखलं जातं आणि आषाढी एकादशी ही वर्षातील सर्व एकादशींपैकी सर्वात मोठी एकादशी तिथी मानली जाते. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला तिथीला खूप अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीची उपासना सेवा केली जाते. आषाढ महिन्यात आपल्या कुलदेवीची सेवा किंवा उपासना केल्यानं आपल्या घराचे रक्षण होते. आरोग्य, घरात सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. या महिन्यात बऱ्याच घरात कुळाचार पाळले जातात. या आषाढ महिन्यात येणाऱ्या तिथीचं आध्यात्मिक महत्त्व हे खूप आहे आणि बरेच जण या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीच्या दर्शनाला जात असतात. वर्षातून एकदाच बघा आपल्याला कुलदेवीच्या ठिकाणी एकदा का होईना जाऊन आपल्या कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे. याच महिन्यात बघा गुप्त नवरात्री ही देखील साजरी केली जात असते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन वंशवृद्धी व्हावी, आपल्या कुळाचं रक्षण व्हावं यासाठी कुलदेवीची उपासना करणं खूप महत्त्वाचं असतं. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करते आणि म्हणूनच आषाढ महिना संपण्यापूर्वीच कोणत्याही मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही एक वस्तू. ही वस्तू अर्पण केल्यानं आपल्या कुटुंबावर कधीही संकट येणार नाही, विघ्न येणार नाही. आपलं आयुष्य बदलून जाईल. सर्व दुःख अडचणी नष्ट होऊन आयुष्यात सोन्यासारखे दिवस तर येतीलच, पण आपल्या घरामध्ये सुख, शांती, वैभव, ऐश्वर्याची सुद्धा प्राप्ती होईल. अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहे? हा उपाय कसा करायचा आहे? कोणती सेवा करायची आहे? कोणते मंत्र म्हणायचे आहेत? याचीच संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येक दिवशी आपण देवपूजा करतो, नित्य देवपूजा करतो, पण प्रत्येक दिवशी आपल्याला काही खास तिथीला किंवा खास करून आपल्या कुलदेवीची सेवा जी आहे विशेष अशी करणं आपल्याला जमत नाही किंवा होत नाही. किंवा वर्षातून एकदा तरी कुलदेवीचं दर्शन हे आपण घ्यायला जायला पाहिजे, पण ते सुद्धा आपल्याला वेळेअभावी होत नाही या धावपळीच्या युगामुळं. आणि अशा वेळी आपण आपल्या कुलदेवीची आपल्या घरामध्येच अशा प्रकारे जर सेवा केली तर आपली कुलदेवी ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होत असते. आणि म्हणूनच आपल्याला कुलदेवीची ही जी सेवा आहे तर ती आवर्जून या आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी करायची आहे. या आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार आलेले आहेत. सलग 4 मंगळवारसुद्धा तुम्ही ही जी सेवा आहे ती कुलदेवीची करू शकता. तर ही सेवा करताना बघा आपल्या घरामध्ये कोणतीही म्हणजे जी करती स्त्री आहे तर त्या स्त्रीनं मंगळवारचं व्रत हे आवर्जून करावं. या आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्रीसुद्धा सुरू असते आणि ती नवरात्री आपल्या कुलदेवीला समर्पित असते आणि मंगळवार हा सुद्धा आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. म्हणून आपल्या घरातील स्त्रीनं, एखाद्या का होईना स्त्रीनं, मंगळवारचं हे जे व्रत आहे तर ते आवर्जून करावं. दिवसभर व्रत करावं, संध्याकाळी उपवास सोडावा आणि उपवास सोडताना खिरीचा नैवेद्य हा आपल्या कुलदेवीला आवर्जून अर्पण करावा. तर हा उपाय जर तुम्ही मंगळवारच्या दिवशी करणार असाल तर त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपले घर अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर मुख्य उंबरठा स्वच्छ करायचा आहे. त्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे जर शक्य झालं, आणि शक्य नसेल तर फक्त हळदी कुंकू लावून आपण उंबरठ्याची पूजा करायची आहे. त्यानंतर एका ताम्हणामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा आपल्याकडे जर मूर्ती किंवा टाक नसेल तर त्यावेळी तुम्ही एखादी नवीन सुपारी घेऊन तिची कुलदेवी स्वरूप पूजा केली तरीही चालेल. तर ती एका ताम्हणामध्ये आपल्याला ठेवायची आहे.
त्या ताम्हणामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला कुलदेवीवरती स्वच्छ पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करायचा आहे. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर एक स्वच्छ ताम्हण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हळदी आणि कुंकू मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्या स्वस्तिकावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. हळदी कुंकू अक्षदा एक फूल व्हायचं आहे आणि नंतरनं ही कुलदेवीची मूर्ती किंवा टाक या ताम्हणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आता ताम्हणामध्ये ठेवल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुलदेवीचं कुंकुमार्चन म्हणजेच कुळाचार जो आहे तर तो करायचा आहे. म्हणजे कुंकुमार्चनाची सेवा करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. आता बघा, देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे तर ते करायचं आहे. करत असताना आपल्याला 99 मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तर आपलं हे जे कुंकुमार्चन आहे तर ते बघा 16 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा आपल्या इच्छेप्रमाणे आपण हे करायचं आहे. त्यानंतरनं आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर हा जो उपाय आहे किंवा ही जी सेवा आहे तर दिवसभरामध्ये मंगळवारच्या दिवशी तुम्हाला जेव्हा पण वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही ही जी सेवा आहे तर ती करायची आहे. सेवा करण्याअगोदर देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे आणि नंतरच ही जी सेवा आहे तर ती आपल्याला करायची आहे. आता आपल्याला या उपायासाठी बघा 11 लवंगा लागणार आहेत, ज्या फुलासहित असायला हव्यात. त्या कुठेही तुटलेल्या किंवा फुटलेल्या असू नयेत. तर या लवंगा ज्या आहेत तर ती प्रत्येक लवंग आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती लवंग आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची आहे. आता बघा, जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नाव माहिती असेल किंवा कुलदेवीचा जो पण मंत्र तुम्हाला येत असेल तर त्या कुलदेवीच्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकता किंवा या 99 मंत्राचा जपसुद्धा तुम्ही या 11 लवंगा अर्पण करताना करू शकता. आता बघा, प्रत्येक लवंग अर्पण करताना हा मंत्र किंवा कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे आणि ही लवंग कुलदेवीच्या चरणावरती अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीनं ही जी वस्तू आहे तर ती आपण कुलदेवीला अर्पण करायची आहे. आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची अशी सेवा जी आहे तर ती प्रत्येक मंगळवारी करायची आहे. आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार आलेले आहेत. तर या 4ही मंगळवारी तुम्ही ही कुलदेवीची सेवा जी आहे तर ती करू शकता किंवा ज्यांना 4 मंगळवार करणं शक्य नाही तर त्यांनी या 4 मंगळवारपैकी एखाद्या का मंगळवारी होईना ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे. ज्या घरामध्ये बघा कोणतंच काम मार्गी लागत नसेल, घरामध्ये कामामध्ये सारख्या बाधा येत असतील, अडचणी येत असतील, तर तुम्ही तुमच्या कुलदेवीची अशा पद्धतीने जर सेवा केली तर कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्यावरती कायम राहील. तुमचं प्रत्येक काम मार्गी लागेल. प्रत्येक इच्छा मनोकामना ही कुलदेवी तुमची नक्कीच पूर्ण करेल. त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आषाढ महिन्यातील कोणत्याही मंगळवारी आवर्जून करायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.